नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री. नमस्कार मंडळी, मी चैताली. आम्ही दोघे आलोय नाशिक मध्ये. पावसाळा म्हटलं की नाशिक हे आलंच. पण नाशिक मध्ये पावसाळ्यात आल्यानंतर चहा घ्यायची तलप तर होणारच. येस, बरोबर बोलतेस. पण चहा फक्त साधा चहा नाही घ्यायचा आहे. आज आपण घेणार आहोत चैताली कुल्हड चहा. काय सांगतेस? येस, आणि कुल्हड चहा नक्की कुठे मिळतो, कसा असणार आहे चहा, चला पाहूया. भाग्यश्री, हे पाहिलंस का इथे काय काय मिळतंय चहा सोबत ते? निश्चितच आपण प्रेक्षकांना हे दाखवणारच आहोत. पण मी पहिल्यांदा तुम्हाला गोष्ट सांगते, मानिनीची संपूर्ण टीम आज नाशिक मध्ये आहे. आणि आता आम्ही सगळ्याजणी कुल्हड चहा पिणार आहे. तर चैताली काय सांगत होती नक्की सांग. हे बघ, इथे चहा आहे, स्पेशल चहा आहे. अर्ध्या जणांना कसं असतं की दुधाची चहा आवडत नाही, तर त्यांच्यासाठी इथे स्पेशल ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी, आणि जर तुम्ही कॉफी लवर असाल तर ती सुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे. चहा सोबत जर तुम्हाला मॅगी खायची असेल तर तिथे मॅगीचे प्रकार पण आहेत. समोसा आहे, कढी भेळ आहे, पोहे सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त चहाच नाही तर चहा सोबत अगदी मनसोक्त खाताही येणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत, जसं आज आम्ही आलो तसं जर येत असाल तर निश्चितच तुम्हाला चहा सोबत अगदी रिझनेबल प्राइस मध्ये हे सगळं मिळणार आहे. आणि त्यामुळे कॉलेजमध्ये असाल किंवा ऑफिसमध्ये तुम्ही रिझनेबल प्राइस मध्ये इथे पार्टी सुद्धा करू शकता. ती ही मॅगीची आणि मस्त पावसाळ्यात. काय बोलते? बरोबर. मंडळी, आता आपण बघणार आहोत हा कुल्हड चहा नेमका बनतो कसा. आपल्याला इकडे दादा दिसतोय, तो मस्त असा गरम गरम चहा बनवतोय. चहाची किटली असू देत किंवा हे पितळेचं भांड असू देत, हे सुद्धा आपल्याला इकडे दिसतंय. जर तुम्ही पावसाळ्यात येणार असाल नाशिकला, तेही अशा ठिकाणी, तर निश्चितच तुम्हाला हे ऍटमॉस्फिअर आल्हाददायक वाटणार आहे. आणि आपलं इथलं छोटस इंटेरियर बघितलं ना तर खूप सुंदर वाटतंय. आपण इकडे बघितलं तर या पद्धतीने इकडे लाकडी डिझाईन मध्ये बल्ब सुद्धा दिसतात, जे संध्याकाळी खरं तर खूप छान उठून दिसणार आहेत. तर बघूयात हा कुल्हड चहा नेमका कसा, आणि एक कप मध्ये घेऊन सुद्धा बघूयात. चैताली, ये ना. मंडळी, आपल्या सोबत रतन आहे. रतन, काय सांगशील, कशा पद्धतीने ही सुरुवात केलीस आणि कशी आयडिया आली? म्हणजे ऍक्च्युली आम्ही दोघं पार्टनर आहे, आर्यन आणि मी. ओके. तर मला काय आयडिया नव्हती. मग तो एक युपीचा त्यांनी एक्सप्लोर केलेला आहे. मग त्यांनी बोलला का कुल्लर तिकडे भेटतात म्हणजे स्वस्त. मग त्याच्यामुळे आम्ही कुल्लर चाय म्हणून म्हणजे आणण्याचं हे केलं. नाशिककरांचा प्रतिसाद कसा आहे याला? खूप छान आहे, टेस्ट पण चांगली बोलत आहे. आणि यंगस्टर लोक जास्त येत असतील. यंगस्टर पण येतात आता हळूहळू पावसात थोडी. आणि हे जे तुम्ही इंटेरियर केलंय हे कसं सुचलं? म्हणजे ते खरंच खूप छान वाटतंय. हे स्वतःहूनच केलं आम्ही दोघांनी मिळून. ओके. म्हणजे जे कारपेंटर वगैरे त्यांना आम्ही डिझाईन दिलं वगैरे, ते एलईडी वगैरे मी स्वतः केलेलं आहे. चहा तू स्वतः बनवतोस? किती ते किती असतं सकाळपासून संध्याकाळ? सकाळी 7:30 वाजेपासून ते 8:30 पावणे 8 पर्यंत. निश्चितच रतन, आता आम्हाला चहाची टेस्ट घ्यायची खरं तर घाई आहे. खूप सुंदर वास येतोय मंडळी. आणि चहाची टेस्ट मी आणि चैताली आता घेणार आहोत. त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम सुद्धा असणार आहे. भाग्यश्री, पाहिलंस का मातीचा कप आहे? खरंच मातीच्या कपातून आता आम्ही चहा पिणार आहोत. आणि खास या चहाचं हेच वैशिष्ट्य आहे चैताली, की आपण कुल्हड चहा पितोय. आणि खरं तर बघायला गेलं तर मंडळी, तुम्ही सुद्धा नाशिकला येत असाल तर हा चहा नक्कीच प्या. आमच्यासोबत आता आमची टीम सुद्धा हा चहा घेणार आहे. हे ठिकाण मंडळी कुठे आहे माहितीये का? तर हे ठिकाण आहे नाशिक मधील श्रद्धा पेट्रोल पंपाच्या शेजारी, कॉलेज रोडच्या अगदी शेजारी आणि सुंदर अशा ठिकाणी. याच प्रकारच्या माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.